बातमी कोरोना संदर्भातली आहे। कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा कोरोना व्हायरसनं डोकं वर काढलेलं आहे। देशभरात 257 सक्रिय रुग्णांची नोंद झालेली आहे, तर मुंबईत 95 कोरोना रुग्णांची नोंद झालेली आहे। घाबरू नका, पण काळजी घ्या, असं आवाहन मात्र करण्यात येत आहे। रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी तज्ज्ञांच्या मते बहुतेक लोकांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता नाही असंही कळतंय। कोरोना व्हायरसचा पुन्हा एकदा कहर पाहायला मिळतोय। वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य तज्ज्ञांनी नवीन उद्रेकाची जास्त भीती नसल्याचं, नव्या व्हेरियंटची जास्त भीती नसल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। आशियामध्ये रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होतीये। हा ट्रेंड फ्लू सारख्या प्रकरणांमध्ये हंगामी वाढ असल्याचं देखील म्हटलं जात आहे, ज्यामध्ये अतिशय सौम्य लक्षणं आहेत। यात सिंगापूर, हाँगकाँग, चीन आणि थायलंड सारख्या देशांमध्ये कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे, ज्याचं मुख्य कारण आहे JN.1 अर्थात हे नवे व्हेरियंट आहेत। JN.1, LF7 आणि NB1.8 यासारख्या नवीन ओमायक्रॉन सब व्हेरियंटचा प्रसार होतोय आणि त्यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याची बातमी ही समोर येते। पण घाबरण्याचं काही कारण नाही, काळजी घ्या, असं आवाहन मात्र करण्यात येत आहे। दोन 2024च्या तुलनेत मे 2025 मध्ये डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही घट झालेली होती। आरोग्य विभागानं ही आकडेवारी जाहीर केलेली आहे। तर या सगळ्या आता साथीचे रोग फैलावताना दिसत आहेत आणि त्यातच आता कोरोनानं देखील डोकं वर काढलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।